आज घाटामध्ये भेटते सगळे टॉपचे फकडे आणि आमच्या संघटनेने सुका फाटला नाही तर नाजच वेळा करून टाकला. शिवराय मित्रांनो, मी तुमचा गाडा मालक आदी भाऊ. आपण जाणार होतो उरसे घाटामध्ये. मग काय गाडीमध्ये बैल भरून घेतली. आज आपली 2च बैल होती, शेठ जोगतात आणि पंडित खांड्यावर. शेठवरून कसा हात करतोय, लयच कडक होता गणू. कुठे पोरगी बघायला जायचे त्याला. निघालो घाटाच्या दिशेने मस्त गाडीच्या टापावर बसून त्यामध्ये पोहोचलो. बैल उतरून खुट्या ठोकून बैल बांधून घेतली. घाटाकडे जावा जरा बारे बाबा. घाटाच्या तळामध्ये दिसला आंबेगाव तालुक्याचा राकेट बिताड ब्रिजेश डुमळ यांचा झोपायला आला होता. चला बारी बघावी. अरे झोपायला आली. बारीचा वाटा झाला म्हणायला. आपलं बाऱ्या बघत तेवढं आला हिंद केसरी फाकड्या हिरा झोपायला पहिलं झाली म्हणायला. कडे जात असून त्यावेळी संघर्ष योद्धा म्हणून ज्या बैलाला ओळखले जातो तो म्हणजे शिरूर तालुक्याचं मेन गेट डेरेंगे यांचा टायगर शेठ आणि जयसिंग शेठ गेवडे यांचा एक बैल होता. माहित नाही त्यांचं नाव, मला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. त्याची बारी 11-09 झाली. राजा मानकरी झाली. लोक संघर्ष योद्धा म्हणत करून टाकला बैलाने. आमचा गाडा आणला की बैल झोपायला. बैल दुसऱ्याच बारी झाली. दुसऱ्यात पण समाधानी. थोडंफार कमी जास्त होत असतं. सगळे दिवस सारखे नसतात नाही का मित्रांनो. बारी झाली. नाश्ता आणला. संघटनेचा सुका पाडला कसा तडाखा चालू केलाय बघा. आनंदाच्या वातावरणात भरली बैल. निघालो घराच्या ओढीने.